आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षानं सुरू केली। त्यातच निवडणूक तोंडावर असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटपाची चर्चा जोरात सुरू आहे। मराठवाड्यातील महायुतीच्या जागा वाटपात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे। शिवसेना शिंदे गटाच्या अनेक जागांवर मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दावा केलाय। त्यामुळे येत्या काळात या जागांवरून वाद रंगण्याची शक्यता आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 पैकी 22 जागा शिवसेनेने लढल्या होत्या। त्यापैकी 12 आमदार निवडून आले होते। तर 2 वर्षापूर्वी शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर 3 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, तर मराठवाड्यातून 9 आमदार मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेले। त्यामुळे मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं लोकसभेच्या 8 जागांपैकी 3 जागा जिंकल्यात, तर दुसरीकडे शिंदे गटाला केवळ छत्रपती संभाजीनगरची एकच जागा राखता आली। त्यामुळे मराठवाड्यात महायुती मोठ्या प्रमाणात बॅकफुटवर आल्याचं चित्र आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या 4 जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद आहे। त्यामुळे या 4 जिल्ह्यातील जागांवर शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात दावा केला जाईल असं वाटत होतं। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती असताना मराठवाड्यातील 46 पैकी 22 जागा शिवसेनेने लढल्या होत्या। मात्र आता होत असलेल्या महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाच्या वाट्याला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य या शहरी 2 मतदारसंघाबाबत संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल हे 2 आमदार, तर रमेश बोरनारे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार या 5 आमदारांनी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं। लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरे यांच्या पाठीशी ताकद उभी केली, ते निवडून आले। त्यामुळे येत्या काळात या विद्यमान आमदारांच्या घरात किंवा ते सांगतील त्याला उमेदवारी मिळेल। मात्र इतर जिल्ह्यातल्या इतर ठिकाणच्या 4 मतदारसंघावरील दावा त्यांना सोडावा लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील 3 पैकी 2 आमदार शिंदे गटासोबत आहेत, तर 1 आमदार ठाकरे गटासोबत आहे। धाराशिव मतदारसंघ मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परांडा दौरा करत आमदार तानाजी सावंत यांना पाठबळ दिलेला आहे। त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, नांदेडचे बालाजी कल्याणकर अशा 9 आमदारांच्या मतदारसंघात त्यांनी ताकद लावली। त्यामुळे या 9 जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे। गेल्या वेळेस शिवसेनेनं लढवलेल्या 22 जागा मात्र त्यांना मिळणार की नाही याबाबत नाना शंका व्यक्त केल्या जात आहेत। 2019 साली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यातील घनसांगवी आणि जालना या 2 मतदारसंघात शिवसेनेनं ताकद लावली होती। जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर हे उमेदवार आहेत, तर घनसांगवीत पुन्हा हिकमत उडान निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत। त्यामुळे या 2 जागांवर शिंदे गटानं दावा केलाय। नांदेडमध्येही हेमंत पाटील सोडता अन्य ठिकाणी सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे। देगलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसमधून जितेश शांतारपूरकर यांना भाजपनं प्रवेश दिलाय। परभणीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाला फारशी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे। त्याशिवाय मराठवाड्यात परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यांमधील 16 मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना जागा वाटपात बोलणी करण्यास फारशी संधी नाही। बीड जिल्ह्यातील 1 जागेवर शिवसेनेचा दावा आहे। या ठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते, मात्र ते आता अपक्ष लढण्याची तयारी करत आहे। राजकीय ताकद असणाऱ्या उमेदवारांचा शिंदे गटाकडून शोध सुरू आहे। या ठिकाणी अजित पवार गट मैदानात उतरू शकतो। त्यामुळे मराठवाड्यातील जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। असो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।